अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरकडे आता रवाना झालेला आहे। स्थानिकांनी बुजवलेला खड्डा पुन्हा खोदण्यात आलेला आहे आणि उल्हासनगरमध्ये आता अक्षय शिंदेवर हे अंत्यसंस्कार होणार आहेत। उल्हासनगरमध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे आणि आता दफनविधी हे उल्हासनगरमध्येच होणार आहेत। तर काही वेळापूर्वी विरोध हा दर्शवण्यात आलेला होता। उल्हासनगरमध्ये याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला। जे लोक विरोध दर्शवत होते त्यांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलंय आणि यानंतर आता अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगरकडे रवाना झालेला आहे। स्थानिकांनी बुजवलेला खड्डा पुन्हा खोदण्यात आलाय आणि उल्हासनगरमध्येच आता अक्षय शिंदेवर हे दफनविधी होणार आहे। तर कळव्यातून अक्षय शिंदेचा शव आता रवाना झालेला आहे। नागरिकांनी बुजवलेला खड्डा पुन्हा खोदण्यात आलाय। शिंदेंच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा धारण केलेला होता आणि याला कडाडून विरोध दर्शवला। मात्र या सगळ्या घटनेनंतर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। शिवाय पोलिसांनी कारवाई करत या विरोध दर्शवणाऱ्यांना ताब्यात सुद्धा घेतलंय आणि आपण आता एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। कळव्यामधून अक्षय शिंदेचं शव हे रवाना झालेलं आहे। दुसरीकडे उल्हासनगरमध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आणि उल्हासनगरमध्ये आता अक्षय शिंदेवर दफनविधी होणार आहेत। बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचा उल्हासनगरच्या स्मशानभूमीमध्ये दफनविधी होणार होता। त्याकरता खड्डा सुद्धा खणण्यात आलेला होता। मात्र शिंदेंच्या शिवसेनेनं हा खड्डा बुजवला आणि त्यानंतरच काहीसं या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं।